काल परवा वटपौर्णिमा झाली आणि मग वटपौर्णिमा झाल्यावर दुसऱ्या दिवशी आमच्या गोदीनं पण वडाची पूजा वगैरे करून आली होती. आणि मग वडाची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिची मैत्रीण भेटली आणि मग दोघीजणी बोलत बसले. अशा बोलता बोलता मग काय चाललंय, ती मैत्रीण म्हणली काय नाही ग, आमचं रोजचं तेच आहे म्हणली. धुणी करा, भांडी घासा, केर काढा वगैरे. मग ती मैत्रीण विचारते गोदीला, गोदी तुझं कसं चाललंय? माझं तर बाई तुझ्यासारखंच आहे म्हणते. आमच्या सासूला तर खूप कडक आहे म्हणते. सारखी मला म्हणजे असं सगळं सोहळ्यानंच करायला होते, पूजा करा आणि मग नंतर कामं करा सगळं असं. दोघी एकमेकीला सुखादुखाचं बोलत होते. मग बोलताना मग काय झालं की मग वडाची पूजा झाली ह्याच्यावर विषय आला. आणि मग बाई काय सांगू तुला म्हणते की वडाची पूजा झाल्यावर काल मला सासऱ्यानं मी वडाला केलेली प्रार्थना ऐकली आणि म्हणाले 1 तोळाभर सोनं दिले मला आणि मला म्हणाले की तुला काय दागिना करायचा आहे ते कर. बाई किती छान आहे तुझे सासरे, असं मैत्रीण म्हणाली. पण तू वडाला काय पूजा प्रार्थना केली होती सांग बरं? मी वडाला प्रार्थना अशी करत होते तेव्हा सासऱ्याने ऐकलं. मी म्हणाले की भले हा पती मला 7 जन्म दे, परंतु सासू मात्र पुढच्या जन्मी बदलून दे, अशी मी प्रार्थना केली होती.